मी डॉक्टर संजीव लिंगवत, महावारसा समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय सिंधुदुर्ग ब्रांच. मित्र, मी आज इथे राजस्थानमध्ये आलेलो आणि राजस्थानमध्ये हा अजमगड किल्ला आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हा आपण बघू शकता की अशा प्रकारचा हा अत्यंत सुंदर असा महल आहे. इथे आमचे मित्र आहेत. आपलं नवीन सिंग, आपलं अजित सिंग हे इथे मित्र भेटलेले आहेत राजस्थानमध्ये आणि त्याने मला सहकार्य पण केलेलं आहे. आपण बघू शकता की असा हा किल्ल्याचा भाग आहे. हे असे अवशेष आहेत. इथे एक 3000 किलोमीटरचा नंदी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे महादेवाचं मंदिर पण प्रसिद्ध आहे आणि बराचसा भाग इथे आपल्याला याचा डोंगरामध्ये दिसतो. हा आपण किल्ल्याचा काही भाग बघू शकतो. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हा किल्ला असून ह्या किल्ल्याची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. अत्यंत सुंदर असा हा अजमगड बघायचा असेल तर आपल्याला माउंट अबूला यावं लागतं आणि तिथून गाडी करून इथे यावं लागतं. इथे सगळीकडे अशा प्रकारच्या पहाडी आहेत आणि सुंदर असा हा रमणीय परिसर आपल्याला बघता येतो. आपण बघू शकता की किल्ल्याचा हे अवशेष इथे आहेत. ही जी पायवाट आहे ह्या पायवाटेने आपल्याला डोंगरावर जावं लागतं. अत्यंत रमणीय असा हा किल्ल्याचा परिसर आहे. अजमगडला आल्यानंतर अशा प्रकारचा हा एक तलाव आपल्याला मंदिराच्या बाजूला बघायला मिळतो, जिथून सुंदर असं किल्ल्याचं आपल्याला व्ह्यू बघता येतो. हे अशा प्रकारच्या इथे 3 गायी रेड्या आहेत. त्याचप्रमाणे पुराण काळातली अशी अत्यंत सुंदर अशी कार्विंग असलेली मंदिरं पण आपल्या इथे असंच एक देवस्थान जे 5000 वर्षापूर्वीचं सारणेश्वर मंदिर आपल्याला इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केला. असं सुंदर असे मंदिर आणि हा असा परिसर सारणेश्वर मंदिराचा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अचलगडमध्ये अशा प्रकारची कितीतरी मंदिरं आहेत. अशा प्रकारचं हे मंदिर बघण्यासाठी हे रमणी पण आलेले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर संजीव लिंगवत पण आलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला सुंदर असा अजमगड किल्ला आणि सारणेश्वर मंदिर हे 5 ते 10,000 वर्षापूर्वीच्या काही प्रतिकृती दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. डॉक्टर संजीव लिंगवत आपल्यासाठी अजमगड राजस्थानवरून.